लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या अर्थातच 13व्या हप्त्याचे, ज्याला रक्षाबंधनचे गिफ्ट असे बोलले जात होते, त्या हप्त्याचे वितरण पार पडले आणि यामध्ये अनेक महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत। बऱ्यापैकी महिला अशा आहेत की ज्यांना जून आणि जुलै या 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे बंद झाले आहेत। त्यांचं असं मत आहे की आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबद्दल देखील आता हालचाली सुरू झाल्या आहेत। आता मंत्रिमंडळामध्ये देखील हा प्रस्ताव मांडला गेला आहे। मग 2100 रुपये कधीपासून होणार, तसेच ज्यांना पैसे मिळत नाहीत त्यांनी काय करावे, असे सर्व प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने दिली जाणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आता जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू आहे का तर नाही। हप्त्याचे वितरण आता पार पडले आहे आणि सुमारे 2.25 कोटी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत आणि ते 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपयाबद्दल ज्या काही बातम्या येत होत्या किंवा अनेक न्यूज चॅनल असतील किंवा अनेक नेते मंडळींनी देखील याबाबत पोस्ट केली होती, परंतु आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की GR सांगतो की फक्त 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबतच आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टपणे सांगितले होते की मिळणारा हप्ता हा जुलै महिन्याचा असणार आहे। त्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आला नव्हता। जे जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्रित 3000 रुपये आले होते ते 2024 साली ज्यावेळी इलेक्शन पुढे होते आणि इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून अनेक हप्ते लाडक्या बहिणींना आधीच आले होते, परंतु यावेळी तसे काही झाले नाही। यावेळी 1500 रुपये मिळाले। त्यामध्ये देखील अनेक महिला बाद झाल्या ज्यांना जून आणि जुलै असे दोन्ही महिन्यांमध्ये पैसे आले नाहीत। तर मित्रांनो, आधी आपण एक अटी व निकष लक्षात घ्या आणि अटी व निकषांमध्ये, सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्ही काय करायचे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये सर्वाधिक जास्त महिला बाद झाल्या आहेत जून आणि जुलैमध्ये। याचा प्रॉब्लेम आहे एफएमसी म्हणजे काय तर मल्टिपल इन फॅमिली, एका परिवारामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे। आता त्यामध्ये देखील 2 महिला म्हणजे नक्की कोण तर लक्षात घ्या। 2 विवाहित असतील तर चालतील का तर नाही, 2 अविवाहित चालतील का तर नाही। लक्षात घ्या, 1 अविवाहित आणि 1च विवाहित अशा 2च महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत। त्यामुळे 2 तुम्ही आम्ही जावा आहोत किंवा आम्ही सासू सुना आहोत तर तुम्ही योजनेमध्ये पात्र नाही। तुमच्यापैकी कोणतीही एकच पात्र असणार आहे आणि अशा एफएमसी मध्ये असणाऱ्या महिलांचे पैसे थांबवले आहेत आणि एका रेशनिंग कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला दिसल्यास त्या सर्वांचेच पैसे आता थांबवले आहेत। बंद केलेत का तर बंद केले नाहीत, परंतु त्याला स्टे दिला आहे आणि त्यामुळे अशा महिलांना जून आणि जुलै महिन्याअंतर्गत पैसे आले नाहीत। हा एक विषय झाला एफएमसी। अजूनही बघा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, नंतर कुटुंबामध्ये कुणाच्याही नावावर 4 चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून नसावे, कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती आयकरदाता म्हणजेच की टॅक्स भरणारे नसावी, त्यासोबत कुटुंबामध्ये कोणताही सरकारी नोकरीत नसावा किंवा पेन्शनचा देखील लाभ घेणारा नसावा। अशा सर्व अटी व निकष आहेत। त्यासोबतच अजून काय असणार आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये चांगल्या पगारचा नोकरदार देखील नसावा, म्हणजे गव्हर्नमेंट नसून एखादा समजा प्रायव्हेट नोकरीला आहे, IT इंजिनियर आहे, तर त्यांना देखील योजनेमध्ये पात्र करता येत नाही। तर अशा काही अटी व निकष आहेत। आता कुटुंब म्हणजे काय तर एक रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब। तुमच्या रेशनिंग कार्डवर जेवढी नावं आहेत त्या सर्वांमध्ये या गोष्टी नसल्यास, म्हणजे या सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही बसत असल्यास, हे सर्व अटी व निकष किती जरी लावले तरी देखील आम्ही पात्रच आहे असं तुम्ही जर 100% सांगू शकता तर तुम्ही काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी आता सांगतो। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, आता हे सर्वे जे चालू आहेत, आता ही पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि ही पडताळणी ऑफलाईन पद्धतीने फक्त अंगणवाडी सेविका करत आहेत। अंगणवाडी सेविकाकडे जाऊन विनंती अर्ज आता सुरू झाले आहेत। बऱ्याच ठिकाणी आले आहेत, बऱ्याच ठिकाणी बाकी आहेत। तर हे विनंती अर्ज आहे, त्या विनंती अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तो मिळणारे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच आणि तो जमाही तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच करायचा आहे। यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबामध्ये किती महिलांनी लाभ घेतला याची माहिती त्या अर्जामध्ये तुम्हाला भरायची आहे। विवाहित किती होत्या, अविवाहित किती होत्या ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला खाली लिहायचं आहे की आता आमच्या कुटुंबापैकी एकीला अथवा आमच्या कुटुंबामध्ये 1 विवाहित आणि 1 अविवाहित अशा 2 महिलांना तरी योजनेचे पैसे चालू ठेवा, असा विनंती अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला कोणत्या विवाहितेला पैसे चालू ठेवायचे आहेत आणि कोणत्या अविवाहितेला पैसे चालू ठेवायचे आहेत ते देखील त्यामध्ये नमूद करावे लागणार आहे।
त्यानंतर अंगणवाडी सेविका ही सर्व छाननी करतील. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, किंवा तुमचे कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे का, टॅक्स कोण भरतं का, गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, किंवा पेन्शन कोणाला मिळते का, हे सर्व बाबी अंगणवाडी सेविका तपासतील आणि त्यांना योग्य वाटल्यानंतर हे फॉर्म तुमचे पुढे जातील आणि हे फॉर्म एकात्मिक सेवा बाल विकास विभागाकडे किंवा महिला व बाल विकास विभागाकडे मिळणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे चालू होतील. तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही नारी सेवा ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असू द्या, किंवा तुम्ही ऑफलाईन अंगणवाडी सेविकांकडेच फॉर्म भरलेला असू द्या, म्हणजे सुरुवातीचा फॉर्म, तरी देखील तुम्हाला हा विनंती अर्ज जमा करावा लागणार आहे. ज्यांना योजनेचे जून आणि जुलैचे पैसे नाहीत आले त्यांनी. आता यापुढे पडताळणीपासून वाचायचे असल्यास काय करायचं बघा. पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत आम्हाला यामध्ये स्क्रुटिनी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे तपासणी करत राहणार आहे. कारण योजनेमध्ये आता ई-केवायसी प्रक्रिया देखील लवकरात लवकर येणार आहे. त्यामध्ये देखील तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आहे, जेणेकरून जेव्हा ई-केवायसी सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता. आता ज्या अंगणवाडी सेविकांकडे किंवा जिथे अंगणवाडीमध्ये अजून हे फॉर्म आले नाही तर तिथे येत्या काही दिवसांमध्ये हे फॉर्म 100% येणार आहेत. त्याआधी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा. तिथे तुम्हाला तुमची आधार कार्ड झेरॉक्स असेल, रेशनिंग कार्ड असेल किंवा तुमचे बँक पासबुक असेल, असे काही जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतील, जेणेकरून तुमची पडताळणी करून तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे. आता लक्षात घ्या, अनेक फेक लिंक देखील याच्या येत आहेत की ऑनलाईन पद्धतीने तुमचे फॉर्म असणार आहेत, ते सबमिट करा, तुमचे पैसे चालू होतील. हे ऑनलाईन फॉर्म कुठेही सुरू नाहीये, त्यामुळे कुठल्याही ऑनलाईन लिंकवर तुम्ही क्लिक करायचे नाही. याबाबत खात्री करून घ्या. फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांना हा अधिकार दिला आहे, त्यामुळे अंगणवाडी सेविकांना भेटा, त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट जमा करा. सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे परत सुरू राहतील. आता ज्यांना पैसे येत आहेत त्यांनी काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला योजनेचे पैसे सुरू राहतीलच. आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आता 2100 रुपयाचा प्रस्ताव दिल्याची देखील माहिती मिळत आहे आणि आता लवकरच 2100 रुपयाचा निर्णय होईल. कारण आता लक्षात घ्या, महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन पुन्हा एकदा सरकार मोठ्या मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका देखील जिंकू शकतं आणि त्यामुळेच लवकरात लवकर हा निर्णय घेतला जाईल. म्हणून तुम्हाला योजनेचे पैसे सुरळीत सुरू राहण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही जर या बाबी केल्या नाहीत आणि अंगणवाडी सेविकांकडून जर तुमचा रिपोर्ट किंवा तुमची तपासणी झाली नाही तर तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत. तुमचे पैसे हे स्टे केले आहेत किंवा थांबवले आहेत, त्या पैशांना ते वितरण पूर्णपणे थांबवले आहेत. जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला ते योजनेचे पैसे पुन्हा सुरू राहतील. यामधील पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे योजनेचे नवीन अर्ज सुरू आहेत का, तर नवीन अर्ज सुरू नाही आहेत. नवीन अर्ज जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळी देखील तुम्हाला कळवले जाईल. ई-केवायसी जेव्हा सुरू होईल त्यावेळी देखील तुम्हाला अपडेट दिली जाईल. आता तर बघा, वेबसाईटवरून ई-केवायसीचा पर्याय देखील काढून टाकला आहे, त्यामुळे लगेच तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका. या सर्व योजनांचे अपडेट तुम्हाला सविस्तर आपल्या व्हिडिओवर आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणारच आहेत. त्यामुळे आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य मिळणार आहेत. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंट करा. तुमचे जेही प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.